स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते आहे। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने आज नाशिकच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यालय या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकारी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आज बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये नाशिक शहरामध्ये घडणारे गुन्हे तसेच शेतकरी, कामगार आणि कांद्याच्या विषयावर कशा प्रकारे तोडगा काढता येईल या विषयावर चर्चा करण्यात आली। लवकरात लवकर दोन्ही पक्ष मिळून नाशिक शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला। आणि बैठक चालू असताना शिवसेना नेते जयंत दिंडे, माजी महापौर विनायक पांडे यांच्यामध्ये काही शाब्दिक बोलाबोली झाल्याने माजी महापौर विनायक पांडे या बैठकीतून निघून गेले। आणि यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अमर सोळंके, BBS न्यूज, नाशिक। की दोन्ही भाऊ एकत्र आले आणि त्याच्यानंतर आजची ही मोठी मीटिंग सर्वात प्रथम म्हणजे तुमच्या प्रेसवाल्यांचा गैरसमज झालेला आहे। विनायक भाऊ असेल, वसंत भाऊ असेल, आम्ही लहानपणीचे मित्र आहे आणि भाषण असो किंवा इतर गोष्टी असो, आमची एकमेकांची चेष्टा मस्करी करतच आम्ही बोलत असतो, जसं लहानपणी एकत्र काढलेलं। परंतु तुम्ही म्हणता बा काही वादविवाद झाला, असा काही वादविवाद झालेला नाही। हा पूर्णपणे तुमचा गैरसमज झालेला आहे आणि हात जोडून विनंती तर तुम्ही सुद्धा हा गैरसमज पसरवू नका। वादविवाद झाला तर मग तुम्ही माफी का मागितली? कोणी माफी मागितली? माझे प्रत्येक भाषण तपासून बघा। माझ्या भाषणाचा मुद्दा असा असतो तर ज्यांना पटलं नाही त्यांची मी क्षमा मागतो आणि ज्यांना पटलं त्यांनी अंमलात आणावं, असं लहानपणापासूनची जर भाषण तपासली माझे त्याच्यात असा MD ड्रग्सचा मुद्दा आपण उपस्थित केलेला होता। नाही, अनेक मुद्दे त्याच्यात होते। तर आजची बैठकच मुळात नाशिकचे खालवलेली शांतता आणि सुव्यवस्था या पद्धतीने त्या मुद्द्यांवर झालेली आहे। त्याच्यामुळे तो विषय एकंदर आम्ही समजले। सगळेच त्या ठिकाणी होते, नाही बैठक सुरू असताना ते निघून नाही असं काही मनात गैरसमज आणू नका। आणि तुम्हाला हात जोडून सांगतो, इतक्या सोन्यासारख्या क्षणामध्ये तुम्ही गैरसमज पसरवू नका, हात जोडून विनंती करतो। आणि आम्ही काही मोठे खूप राजकारणी मोठे नाही आहे, इतर राजकारण्यांना तुम्ही प्रश्न विचारता, कोंडीत पकडतात, परंतु आम्ही सामान्य शिवसैनिक आहोत। तुम्ही जास्ती जेवढं खोलाल तेवढं आमचाही संयम तुटायची आहे। तरी हात जोडून विनंती का याच्या तुम्ही गैरसमज पसरवू नका आणि महाराष्ट्राला दिशाभूल करू नका, एवढीच विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवसेनेचा मुळात जन्म राजकारणासाठी झालेलाच नाही। 80% समाजकारण आणि 20% राजकारण, हा जो काही मुद्दा आहे हा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही काढलेला नाही। या शहरामध्ये तुम्ही बघताय, सर्वसामान्य लोकांना जाऊन भेटा, सर्वसामान्य लोक काय सांगताय ते बघा। आम्ही प्रभागाच्या माध्यमातून लोकांपर्यंत गेलो, लोकांनी काय अडचणी त्या ठिकाणी आम्हाला सांगितल्या शहरामधल्या, त्या अडचणीमधला खड्डामुक्त शहर आपण ते आंदोलन आपण बघितलं असेल की हे निवडणुका ठेवून अजिबात करत नाही। जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा आम्ही लढणारच आहोत। हे काही 100 पार करतात, यांना 100 उमेदवार पण भेटत नाही, अशी परिस्थिती आहे। जर यांच्याकडे BJP 100 उमेदवार असते तर या पक्षाचे त्या पक्षाचे थोड्याची वेळ त्यांच्यावर आली नसती। इतक्या वर्षापासून पक्ष आहे, इतक्या वर्ष 5 वर्ष सत्ता आहे, 5 वर्ष सत्ता आहे, तरी त्यांना उमेदवार मिळत नाही। आजही त्यांना दुसऱ्या पक्षाचे विकत घ्यावं लागते, उत्तर पक्षाचे फोडावं लागतं। ही त्यांची परिस्थिती, त्यांची कसे 100 आणतात? निवडणूक येऊ द्या, तुम्हाला कळलं। दोन पदाधिकाऱ्यांमध्ये सभे दरम्यान वाद झाला, मनोरंजनासाठी सभा होती, मात्र तुमचे अजिबात नाही, काहीतरी गैरसमज झालेला आहे। आणि तुम्ही बघितलं असेल अवघ्या 2 मिनिटांमध्ये जयंत दिंडे
भाषण करत असताना काहीतरी शब्द बोलले आणि विनायक पांडेला असं काहीतरी वाटलं. त्यानंतर आजही दोघांना आम्ही विचारलं, असं मला नाही जाणवत की असं काही वाद झाला वगैरे वगैरे, असं काही नाही. दोघंही निष्ठावान शिवसैनिक आहे, असा कुठलाही वाद झाला नाही तर मिटिंग संपली असती ना. त्यानंतर मिटिंग चालूच होती, असं काही झालेलं नाही. किरकोळ झालेलं आहे. त्याला एक जण थांबलं, एक जण येतो म्हणून निवडून. काय बोलले की विनायक पांडेंना काढता पाय घ्यावा लागला मीटिंग? काय बोल, काहीच नाही झालं. तुम्ही त्या ठिकाणी होतात. हा सगळा प्रकार तुमच्या समोरच झालेला आहे. आणि तुम्हीच विचार काय झालं, तुम्हाला काय वाटतं काय झालं? प्रचारामध्ये काही चुकीचे मुद्दे उपस्थित करण्याला एमडी ड्रग्सचा वगैरे मुद्दा करायला नको असं दिल्लीचं मत होतं. असं कोणाचाही मुद्दा असं कोणीच नाही. आम्ही घेताना आमच्याकडे लेखी आहे. हाच मुद्दा खऱ्या अर्थानं आम्हाला घ्यायचा आहे. हाच महत्त्वाचा मुद्दा आहे, ट्रॅप मुद्दा आहे. याच्यामधले लोक कोण आहे ते बाहेर आलं पाहिजे. ते लोक बाहेर काय येत नाही, याच्यासाठीच ही बैठक होती. एमडीचा मुद्दा घेतल्यानंतर विनायक पांडेंना एवढा राग काढला का ते काढता पाहिजे? अजिबात नाही. खोटी माहिती तुमच्याकडे, असं काही झालेलं नाही. कुठल्या कारणामुळे गैरसमज झाला? नाही, याचा हा भाषणात काय बोलला ना ते आम्ही काय ऐकलं, तुम्ही तिथं सगळेजण होता, आम्ही ऐकलं नाही. तुम्हाला असं वाटतं आणि 1 मिनिटात तो प्रकार झाला तो निघून गेला ना, हा थांबला. काहीच गैरसमज नाहीये झाला. दूर झाला. उद्याच्या परवाच्या मिटिंगला परत ते तुम्ही रेकॉर्डिंग पाठवा आम्हाला काय बोलले. वरिष्ठ पातळीवरून अजून दोन्ही पक्षांच्या युती संदर्भात अधिकृत घोषणा झालेली नाही. आज दोन्ही पक्षांचे तुम्ही सगळे पदाधिकारी इथे होता, युती झाली असं म्हणायचं. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आम्ही एकत्र का आलो, की या शहरामध्ये जी काही अवस्था आहे ही अवस्था, कारण 2 पक्ष 2 सेना एकत्र यायल्यावर काय चमत्कार होतो हे मुंबईमध्ये आपण बघितलं. जी हिंदी सक्ती जी केली तो ठराव त्यांना मागं घ्यावा लागला आणि म्हणून शहराच्या दृष्टिकोनातून आम्ही एकत्र आलो. निवडणुका हा अजिंठा आमचा नाही. निवडणुकीमध्ये युती होईल ना होईल हे आदरणीय उद्धव साहेब, आदरणीय राजसाहेब हे त्यांची भूमिका घेतील, हा त्यानंतरचा पार्ट आहे. परंतु आज शहरासाठी आम्ही दोघं एकत्र आलेलो आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना आमच्या दोन्ही पक्षांची आज नाशिक व शहर जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते पदाधिकारी आज या ठिकाणी जमले होते. आमचा मूळ विषय नाशिक शहर आणि जिल्ह्यातल्या ज्या विविध समस्या आहेत, ज्या भेडसावत आहेत, ज्याच्यातून जनतेवर अन्याय होतोय, जनतेला न्याय मिळत नाही, त्यासाठी आमची मिटिंग होती. प्रामुख्यानं महापालिके असेल, कायदा सुव्यवस्था असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, या सगळे विषय घेऊन आम्ही आज या ठिकाणी ही मिटिंग आयोजित केली. यापुढील आमची जी आम्ही मोर्चा काढणार आहोत या सगळ्या अनेक विषयांच्या बाबत, कायदा सुव्यवस्थेबाबत, शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत, या सगळ्या विषयांबाबत आम्ही मोर्चा काढणार आहोत. आम्ही आता विभाग वाईज मनसे आणि शिवसेना विभाग वाईज एकत्रित मिटिंगा होतील, तालुक्या वाईज एकत्र मिटिंगा होतील आणि आमच्या संपूर्ण जिल्हा फिरून झाल्यावर आम्ही त्यामध्ये मोर्चाची तारीख ठरवू आणि मोठा मोर्चा या नाशिक शहरामध्ये जिल्ह्याचा काढणार आहोत. आणि त्यामध्ये जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सगळे घेऊन आम्ही सरकारला जाब विचारणार आहोत की या महाराष्ट्रामध्ये, या नाशिकमध्ये चाललंय काय. त्यासाठी आज आमची मिटिंग आयोजित केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि शिवसेनेचे काही नेत्यांना आम्ही आमंत्रित करणार आहोत. निश्चितपणे ते येतील आणि हा मोर्चा यशस्वी होईल आणि जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही हा मोर्चा आता आमचा म्हणजे आम्हाला 15 दिवस तर या मिटिंगांना लागतील. जिल्हा दौरा होईल आमचा आणि त्यानंतर आम्ही तारीख ठरवून त्या मोर्चा आणि तुमच्याच माध्यमातून करावा लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला तारीख कळवली जाईल. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित.
नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नूतन विद्यामंदिर येथे रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला भारतीय सैनिकांच्या हातावर विद्यार्थिनींनी राखी बांधून रक्षाधागा कर्तृत्वाचा रक्षाबंधन सण केला साजरा. शिक्षण मंडळ भगूर संचलित नूतन विद्यामंदिर देवळाली कॅम्प कला विभाग आयोजित रक्षाधागा कर्तृत्वाचा हा कार्यक्रम शाळेच्या सभागृहात आज शुक्रवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित भारतीय सैनिकांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक विजय सानप, उपमुख्याध्यापक अनिल कवडे यांनी गुलाब पुष्प देऊन केले. यानंतर भारतीय सैनिकातील साठा बॅटरी युनिटमधील सैनिकांच्या हातावर शाळेतील शिक्षिका आणि विद्यार्थिनींनी बनवलेल्या राख्या बांधून पेढ्याबरोबर औक्षण करून ओवाळून रक्षाबंधन सण हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पर्यावरणपूरक 500 राख्या विद्यार्थ्यांकडून कला विभागाने बनवून घेतल्या आणि त्यांचा उपयोग या कार्यक्रमासाठी केला. शाळेमध्ये रक्षाधागा कर्तृत्वाचा हा कार्यक्रम उत्साहात साजरा होतो. या कार्यक्रमासाठी कला विभागाचे कला शिक्षक संदीप गायकवाड, विशाल शिरसाट, अमरसिंग परदेशी यांनी यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. या प्रसंगी देवळाली कॅम्प येथील भारतीय सैनिकसाठी साठा बॅटरी युनिटमधील लष्कर जवान नायब सुभेदार अनिल कुमार, प्रदीप एस नायक, किसन सिंग, मनी आनंद नाईक, शिपाई बिपिन यादव आणि शिक्षण मंडळ भगूर संस्थेचे कार्यवाह सचिन पाटील, सहकार्यवाह जितेंद्र भावसार, शिक्षक प्रतिनिधी गणेश चव्हाण, मुख्याध्यापक विजय सानप, उपमुख्याध्यापक अनिल कवडे, पर्यवेक्षिका सौ कमल सोनवणे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नायब सुभेदार अनिल कुमार, शाळेचे मुख्याध्यापक विजय सानप आणि विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी आडके, साक्षी जाधव यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. भारत चव्हाण, BBS न्यूज, देवळाली कॅम्प, नासिक. साठा बैटरी में इंडियन आर्मी में पोस्टेड हुआ थी. फिलहाल अभी के आपके बिल्कुल पास ही यहाँ पे विजयनगर के अंदर हमारी यूनिट है. इंडियन आर्मी में छुट्टी मिलना किसी भी त्यौहार में ना के बराबर है. जिसके भाई फादर वगैरह आर्मी में होंगे उनको पता होगा मेरे से ज़्यादा. तो इसलिए फौज में एक ही चीज़ बोली जाती है कि भाई जिस दिन आपको छुट्टी मिल रही है वही आपका त्यौहार है. उसी दिन दिवाली है, उस दिन होली है. और है मैं यहाँ पे आके देवलाली में 2022 में आई थी हमारी में. जब से मैं आप लोगों का ये जो दिल से आप हमारे लिए प्रोग्राम करते हो तो इसी के लिए मैं बहुत आभारी हूँ. मैं कंटिन्यू आपके पास आता रहता हूँ चीज़ों के लिए. लेकिन फिर भी मैं आपके अपनी यूनिट अपने सीओ साहब की तरफ से आप सभी के दिल से बहुत आभारी है. बड़ा बड़ा धन्यवाद. मंदिर स्कूल में अनिल कुमार नायब सुबेदार और उसके सभी साथी यहाँ रक्षा धागा कर्तृत्व का ये जो स्कूल का प्रोग्राम साठा बैटरी में इंडियन आर्मी में पोस्टेड हुआ थी. फिलहाल अभी के आपके बिल्कुल पास ही यहाँ पे विजयनगर के अंदर हमारी यूनिट है. इंडियन आर्मी में छुट्टी मिलना किसी भी त्यौहार में ना के बराबर है. जिसके भाई फादर वगैरह आर्मी में होंगे उनको पता होगा मेरे से ज़्यादा. तो इसलिए फौज में एक ही चीज़ बोली जाती है कि भाई जिस दिन आपको छुट्टी मिल रही है वही आपका त्यौहार है. उसी दिन दिवाली है, उस दिन होली है. और है मैं यहाँ पे आके देवलाली में 2022 में आई थी हमारी में. जब से मैं आप लोगों का ये जो दिल से आप हमारे लिए प्रोग्राम करते हो तो इसी के लिए मैं बहुत आभारी हूँ. मैं कंटिन्यू आपके पास आता रहता हूँ चीज़ों के लिए. लेकिन फिर भी मैं आपके अपनी यूनिट अपने सीओ साहब की तरफ से आप सभी के दिल से बहुत आभारी है. बड़ा बड़ा धन्यवाद. मंदिर स्कूल में अनिल कुमार नायब सुबेदार और उसके सभी साथी यहाँ रक्षा धागा कर्तृत्व का ये जो स्कूल आज शुक्रवार दिनांक 8 ऑगस्ट 2025 रोजी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला
शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन विद्यामंदिर देवळाली कॅम्प शाळेत रक्षा धागा कर्तृत्वाचा हा सैनिक बंधूंसाठी कार्यक्रम शाळेने आयोजित केला। यामध्ये विशेषतः कला विभागाचा फार मोठा वाटा आहे। खरं म्हणजे आपल्या देशाचं संरक्षण जे करतात त्यांच्या हातामध्ये रक्षा धागा कर्तृत्वाचं बांधण्याचं भाग्य या ठिकाणी आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना लाभलं। या ठिकाणी सटा बॅटरी युनिटच्या अनिल कुमार नायब सुभेदार, प्रदीप एस नायब सुभेदार, राजकिशन सिंग लांस नायक, बिपिन यादव नाईक शिपाई, मणी लांस नायक आणि आनंदू लांस नायक। खरं म्हणजे खूप अभिमान वाटतो की जे फौजी आपल्या देशाचं संरक्षण करतात त्यांच्याप्रती आपल्या काही ऋण असतं ते व्यक्त करण्यासाठी कला विभाग प्रमुख श्रीयुत संदीप गायकवाड सर, कला शिक्षक श्रीयुत विशाल शिरसाट सर, विद्यालयाचे उपमुख्याध्यापक माननीय कवडे सर, सोनवणे मॅडम पर्यवेक्षिका, तसेच संस्थेचे पदाधिकारी सेक्रेटरी पाटील सर, माननीय सहकारी व भावसार सर, या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आम्हाला यश आलं। धन्यवाद। नमस्कार, आज आपण आपल्या शाळेतर्फे रक्षा धागा कर्तृत्वाचा या कार्यक्रमासाठी जमलो होतो। भारताचे जवान जे आपल्या सैन्यासाठी दिवस रात्र लढतात ते आज आपल्या शाळेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते। साठा बॅटरी युनिटीचे सर्व सैनिक आमच्या शाळेला दरवर्षी येऊन भेट देतात, त्याबद्दल त्यांचेही आभार। रक्षा धागा कर्तृत्वाचा रक्षाबंधन म्हणजे काय तर बहिणीने भावाला राखी बांधणे एवढेच नव्हे तर भावानी बहिणीचे रक्षण करणे हे काम आहे। तसेच आम्ही सैनिकांना राखी बांधून त्यांचे अभिनंदन करतो। धन्यवाद। नमस्कार, आज आमच्या शाळेमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला। त्यामध्ये आमच्या शाळेतल्या अनेक विद्यार्थिनींनी रक्षाबंधनामध्ये राखी बनवण्याच्या स्पर्धेत भाग घेतला होता। आमच्या शाळेतून तब्बल 500 विद्यार्थिनींनी या राख्या बनवलेल्या होतात आणि त्याचा मान सर्व विद्यार्थिनींना मिळाला। सैनिकांना राखी बांधण्याचा मान सर्व विद्यार्थिनींना मिळाला आणि पूरक या राख्या बनवल्या गेलेल्या होत्या। धन्यवाद।